रे इंद्रिय वाहताती यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे सर्वस्व स्वामिनी म्हणविसे कांता तिही केस देता रडतसे यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे विष्णुदास नामा जाताचे शरण स्वप्ने जन्म मरण नाही नाही यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे विठ्ठल विठ्ठल संपादिन्यानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारवंतं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं यन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघन निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंझनेत्रं सदै धवल हासम विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 सारे चरण संतांचिया सारे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलंकांक तेजोदिकामोदिवत्रं खलानिशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचिये आइये हनुमंत बिराजिये कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरे बिराजिए पवन कुमार। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में।
लखनजी को लाना, रामजी को लाना, लखनजी को लाना, लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावे, दयाची टीका वचिता ज्ञान देवी, अति मूढते आणले ब्रह्म भावा, नमस्कार माझा तया ज्ञान देवा, विठ्ठल 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 विठ्ठल। धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे, ज्ञानदेव नमस्कृत्यम नामदेव तथैवच, एकनाथ पुनर्नत्वा तुकाराम तत्परम प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, महान भगवत भक्त संत सम्राट भक्तीची असणारे पुतळे पंढरपूर निवासी भगवंताचे लढिवाळ भक्त भक्त शिरोमणी नामदेवराय यांचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा यथार्थ चिंतनीय अभंग सेवेसाठी गायला विठाला विठाला ऐका या अभंगाचे प्रस्तावना। भगवंताचे लढिवाळ भक्त नामदेवराय या मृत्यूलोकामध्ये अवतराला आल्यानंतर सर्वसामान्य जीवाकडे महाराजांची नजर जाते आणि या समाजाकडे पाहिल्यानंतर बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या सर्व समाज या ठिकाणी अधोगतीला जात आहे। पाहिल्यानंतर समाजाला विनंती करू लागले की बाबा, अरे कशामध्ये तो मग्न झालाय, चार पुरुषार्थापैकी अर्थ नावाच्या पुरुषार्थामध्ये तुझं जीवन गुंतलंय, कशासाठी मागे लागला, हे सर्व सोडून दे। उपदेश करू लागले नामदेवराय, धन मान बळे, अरे बाबा तुझ्याकडे धन आलंय, धन आला की मान येत असतो, मान आला की बळ सुद्धा येत असतं, आणि या तीनही त्रिपुटीच्या साह्याने तू ज्याने तुला जन्माला घातलंय त्या देवाला तू विसरलास। न आठविसी देवा, न आठवल्यामुळे झालं असं की मरणासन्न अवस्थेमध्ये तुला मृत्यू काळामध्ये तुला कोणीही वाचू शकत नाही। मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, कोण तुला वाचवणार आहे, तेव्हा मात्र यमाचे असणारे यमदूत येतील, तुला मारतील, यमाचे यमदंड बैसतील माथा, तुझ्या माथ्यावरती ते सोटा मारतील, आणि होईल काय, तेव्हा तुला कोण, तुझं रक्षण करणारं कोण आहे, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे। तेव्हा एका विशिष्ट प्रकारातील जीवाने विचारलं की महाराज, मी काय एकटाच आहे का, माझ्या पाठीमागे माझा परिवार आहे, कोण कोण आहे तुझ्या पाठीमागे। सांगितलं माझी माय आहे, माझा बाप आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे। नामदेवरायने त्यांच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य करून सांगितलं, अरे रे रे, माय बाप बंधू तो वरी सोय रे, तोपर्यंतच आहे, कुठपर्यंत, जोवरे इंद्रिय वाहता ते, तुझे शरीर संपदा चांगली आहे, तुझ्याकडे धन आहे, तोपर्यंत तुझ्या समवेत ते आहेत। सांगितलं महाराज ठीक आहे, परंतु आमची जी काही पत्नी आहे, आम्ही तिला घरी आणल्याबरोबर आमची सर्व संपत्ती असेल, आमचं सर्व तन असेल, सर्व तिला अर्पण केलं, आम्ही तिचे सेवक झालो, आम्ही तिचे नोकर झालो, आणि तिला आमची मालकीने करून घेतलं, ती तरी सोबत येईल का। नामदेवराय महाराज सांगतात, सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, ती हे केस देता रडतसे, तिचं सौंदर्य सुद्धा महाराज ती देऊ शकत नाही। समाजाने सांगितलं, महाराज आता आमचे डोळे उघडले, सांगा ना काय करायचं।
तेव्हा नामदेव महाराज सांगतात, विष्णुदास नामा जाताची शरण, स्वप्नी जन्म मरण नाही नाही. तुम्ही त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला शरण गेल्यानंतर कर्तम अकर्तम अन्यथा कर्तम शक्ती असणाऱ्या भगवंताच्या चरणाजवळ लीन झाल्यानंतर तुम्हाला या देहालाच काय, स्वप्नामध्ये सुद्धा तुम्हाला जन्म आणि मरण येणार नाही. फक्त तुम्ही त्याच्याकडे शरण गेलं पाहिजे. विठाला विठाला अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या पुढे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, सर्वांना ज्ञात आहे परंतु सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या या संत भूमीतील असणारी एक आदर्श माता, अर्थात बनसोडे परिवारातील एक ज्येष्ठ माता, त्यांचं गेल्या वर्षी देह अवसान झालेलं आहे. खरं तर मातेचं जाणं हे योग्य नव्हतं. बघा ना, सकाळी 6 वाजता उगवलेला सूर्य जर संध्याकाळी 7 वाजता मावळत असेल, सकाळी 6 वाजता उगवलेला सूर्य जर 7 वाजता मावळत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटत नाही. परंतु सकाळी उगवलेला सूर्य जर दुपारी 1 वाजता मावळला, जर सूर्यास्त झाला तर आश्चर्य वाटतं. त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, परंतु या असणाऱ्या मातोश्रीचं वय, या असणाऱ्या आईचं वय जाण्याजोगं नव्हतं. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दुपारी मावळलेला सूर्य, विठाला विठाला अशी असणारी एक आदर्श माता कैलासवासी चांगुणाबाई शिवराम बनसोडे यांचं गेल्या वर्षी निधन झालेलं आहे, देह अवसान झालेलं आहे. आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व असणारा मातेचा परिवार उपस्थित आहे. हे जे काही माता आहे महाराज, जेव्हा जेव्हा मी श्रीगोंदा भूमीमध्ये यायचो, जेव्हा जेव्हा घरी यायचो, आपुलकीने मायेचा हात तोंडावरून फिरवणारी एक माता होती. परंतु आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, त्या युक्तीप्रमाणे त्यांना जावं लागलेलं आहे. असो, या ठिकाणी ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला जावं लागणार आहे. त्या युक्तीप्रमाणे त्यांचंही निधन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच या ठिकाणी पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. आता या ठिकाणी मला वाटतं सर्व 90% समाज हा माझ्या ओळखीचा आहे. सर्वच पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या चरणावरती एकदा अभिवादन करतो. कीर्तनासाठी लागणारे साथसंगत अतिशय सुंदर आहे. मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण, आमच्या तालुक्याचं भूषण हरिभक्त परायण, परमार्थ प्रेमी आमचे गणेश महाराज गट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पहिले मृदंगाचार्य आमचे परमार्थ प्रेमी परमस्नेही ऋषिकेश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं एक नाव आहे असं असणारे आमचे परमार्थ प्रेमी काळूराम महाराज पाबळे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू गहिनीनाथ महाराज, त्याचबरोबर माझी अर्धांगिनी पल्लवीताई, त्याचबरोबर आमचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नवले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच या ठिकाणी प्रेमाचा लोभाचा परिवार या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत. आणि आमचे परमार्थ प्रेमी ज्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे अशा आदरणीय हरिभक्त परायण माऊली महाराज खराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती अभिवादन करतो. अतिशय गोड असणारा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आमचे सिस्टीमवाले दादा. जय भोले साऊंड सिस्टीम श्रीगोंदा, छान अशी सिस्टीम आहे. सर्वांनी एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. असं असणारं हे वातावरण आहे, छान असं वातावरण आहे. मंडप छान आहे. पाठीमागे जे काही उन्हात बसलेले मंडळी आहेत त्यांनी पुढे पुढे सरका, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. विठाला विठाला आजचा जो काही दिवस आहे तो आहे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. पुण्यस्मरण म्हणजे काय? शास्त्रकार सांगतात पुण्य स्मरण कुणाचं केलं जातं?
कुणाचं पुण्यस्मरण केलं जातं? ज्याने जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी पुण्याची सामुग्री कमवलेली आहे, पुण्य आपल्या जीवनामध्ये कमवलेलं आहे, ते असणाऱ्या भक्ताची पुण्यतिथी साजरी केली जाते, पुण्यस्मरण साजरं केलं जातं. तुम्ही कधी पाहिलंय का पापी माणसाची पापतिथी साजरी केली? नाही ना. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात, पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती, पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती, पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती, पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. पापी अधोगती जाती बाया, पापी अधोगती जाती बाया, पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती, पुण्यवंत गेले ठेवोनिया कीर्ती. पापी अधोगती जाती बाया, पापी अधोगती जाती बाया, पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती, पुण्यवंत गेले देवनिया कीर्ती. तुकोबराय सांगतात, पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, पापी अधोगती जाती वाया. पुण्यवान माणसाचे पुण्यकर्म केलं जातं, पापी माणसाचं काहीही केलं जात नाही. म्हणून आजचा हा दिवस आहे पुण्यस्मरणाचा. आजच्या या दिवसाला एक वर्षश्राद्ध सुद्धा म्हटलं जातं. का म्हणायचं वर्षश्राद्ध? ऐका, एकदा का मनुष्य या जीव योनीमध्ये अवताराला आल्यानंतर कर्म धर्म संयोगाने त्याला जीवन जगावं लागतं. जीवन जगल्यानंतर त्याला एक ना एक दिवस मरावं लागतं आणि मरण पावल्यानंतर तो असणारा जीव, तो असणारा देह खाली पडतो. पडल्यानंतर देहाला जाळलं जातं. जीव जो काय आहे तो जीव 3 दिवस आपल्या असणाऱ्या उंबरठ्यापर्यंत वास्तव्य करत असतो. 3 दिवसानंतर अर्थात सावडण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर तो असणारा जीव आपल्या असणाऱ्या पंचकृषीमध्ये भटकंती करत असतो. पुढील 7 दिवसानंतर अर्थात दशक्रिया गोत्रविधी एकदा पूर्ण झालं, ब्राह्मण देवताच्या मंत्र उच्चाराने केशोपन संस्काराने काकस्पर्श झाल्यानंतर तो असणारा जीव पुढील 1 वर्षापर्यंत पिशाच्य योनीमध्ये अर्थात वायू योनीमध्ये त्याला भटकंती करावी लागत असते. आणि या योनीमध्ये भटकंती करत असताना स्थूल देहाने सूक्ष्म देहाने त्याचं असणारं जे काही शरीर आहे ते शरीर झाडाला उलट टांगलं जातं आणि तो वाट बघत असतो, माझ्या या कुळामध्ये, माझ्या या वंशामध्ये एखादा सत्पुत्र अवताराला आलेला आहे का, तो जन्माला आलेला आहे का. कारण की पित्राचं कर्म करण्यासाठी जो काही पुत्र आहे, पुत्र कुणाला म्हणायचं शास्त्रकार सांगतात, जो पूत नावाच्या नरकापासून तारतो त्याला म्हणायचं पुत्र. असा हा पुत्र मला तर्पण विधी देईल काय, तो वाट पाहत असतो. आणि आजच्या या दिवशी मध्यान्नाच्या वेळेला केलेलं पुण्यकर्म त्याच्या जवळ आपल्याला अर्पण करायचं, तर्पण विधी आपल्याला करायचा, मंत्र उच्चार आपल्याला करायचा. हे सर्व झाल्यानंतर हे सर्व कर्म अतिशय श्रद्धेने करावं लागतं आणि श्रद्धेने त्याला अर्पण करावं लागतं. म्हणून 1 वर्षानंतर हा विधी आहे, म्हणून याला म्हणायचं प्रथम वर्ष श्राद्ध. अजून एक छोटासा मुद्दा सांगतो आणि पुढील आपल्या विषयाकडे वळू. बघा, आजच्या या दिवसाला आत्मामुक्ती दिन सुद्धा म्हणतात. का म्हणायचं आत्मामुक्ती दिन? सर्व या ठिकाणी बसलेले आहेत, सर्वांना एक साधारण प्रश्न विचारतो गणेश महाराज. मरण आपल्या देहाला आहे की मरण आपल्या जीवाला आहे? मरण कशाला आहे? 4 स्वरूपाचा देह आहे. पहिला आहे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. चौघांचा जरी विचार केला प्रत्येकाला जावं लागतं, परंतु जीवाला, जीव कधी मरत नाही ना. कुरुक्षेत्रावरती भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात की हे अर्जुना, अरे धर्म अधर्माच्या बाता मारत असताना तुला धर्म त्या ठिकाणी जोपासावा लागेल आणि धर्म करत असताना तुला हातामध्ये गांडूळ नावाचं धनुष्य घेऊन कौरवांच्या समोर तुला युद्ध करावं लागेल
अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा अहंकार झाला. अर्जुन सांगू लागला, देवा अहो मी या कौरव सेनेला यमसदनाला धाडेल, त्यांना देहरूपाने सुद्धा नष्ट करेल आणि जीवरूपाने सुद्धा नष्ट करेल, अर्थात आत्मारूपाने सुद्धा नष्ट करेल. भगवंत सांगतात, रे काय अर्जुना थोडासा अहंकार झालाय का? नाहीतर बघा ना, थोडंसं ज्ञान आलं की माणसाला अहंकार येतच असतो. माऊली सांगतात ना, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. त्याला नाना प्रकारचे संकट येत असतात. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तुझ्याकडे अहंकार आलेला आहे, काय तू मारणार त्यांना? तू फक्त देहाला मारू शकतो, तू आत्म्याला मारू शकत नाही. उपदेश करत असताना भगवान कृष्ण परमात्मा असा श्लोक वापरतात. काय श्लोक आहे ऐका. नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयते मारुत. सांगितलं हे अर्जुना, अरे या देहाला पंचतत्व विलीन करू शकत नाही, जल त्याला स्पर्श करू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वायू त्याला घेऊन जाऊ शकत नाही. असा असणारा हा देह हा कधीही मरत नाही, सचेतन आहे, सच्चिदानंद असणारा हा आत्मा आहे, तो कधी मरत नाही. आणि मग 1 वर्षापर्यंत पेशाच्या योनीमध्ये भटकंती करत असणारा हा जो काही आत्मा आहे, आजच्या या दिवशी पुढील योनीमध्ये आद्य गुरु भगवान श्री शंकराचार्य सांगतात, पुनरपे जननम पुनरपे मरणम पुनरपे जनने जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, पुढील योनीला या आत्म्याला जावं लागतं. मग जर आजच्या या दिवशी आमची असणारी माता जर दुसऱ्या असणाऱ्या योनीला अवतारला जाणार असेल तर देवाजवळ विनंती करायची की देवा आम्ही आजच्या या दिवशी केलेलं जे काही ज्ञानदान आहे, आजच्या या दिवशी केलेलं जे काही अन्नदान आहे, आजच्या या दिवशी केलेलं जे काही आपण भजन आहे, संकीर्तन आहे, ज्ञानदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे, ते सर्व त्या मातेला आपल्याला पदार्पण करायचं. विठाला विठाला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग आजच्या या दिवशी केलेलं जे काही पुण्यकर्म आहे ते मातेला अर्पण करायचं आणि देवाला विनंती करायची की देवा आमच्या असणाऱ्या मातेला चांगल्या कुळामध्ये जन्माला घाला. का चांगल्या कुळामध्ये का? तर भगवान परमात्मा तुकोबराय महाराज सांगतात, हरिदासाची कुळी मज उपजवा जन्मांतरी कन्या भाकरचे खाणे मुखी राम नाम घेणे. या मातेने याही देहामध्ये भजन कीर्तन आनंदीची वारी पंढरीची वारी केलेली आहे, परमार्थिक जीवन होतं. नक्कीच भगवान परमात्मा त्यांना चांगल्या योनीमध्ये अवतरला घालतील. विठाला असं असणार हे पुण्यस्मरण आहे. या मातेच्या आपले या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. नियोजित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ पाहून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. या मृत्यूलोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस मरावंच लागणार आहे. शास्त्रकार सांगतात, जो आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जो खाटेवरती आला तो ताटेवरती जाणारच आहे. महाराज तुकोबराय महाराज तर सांगतात, नाही आले अवतार एरते पामर जीवकिती एरते पामर जीवकिती एरते पामर जीवकिती. हे देवरो नाही आले अवतार पामर जीवकिती हेरते पामर जीवकिती हेरते पामर जीवकिती. या मृत्यू लोकामध्ये भगवंताने अनंत अवतार धारण केले, परंतु महाराज सांगतात येथे वरून नाही आले अवतार. देवताचे अवतार सुद्धा संपले महाराज, तर तुमची आमची काय गणना आहे? महाराज सांगतात, येरते पामर जीव किती. जीवाची काही गणना आहे का? जीवाची गणना नाही. कोण कोण गेलं वो?
कोण कोण गेलं? कबीरदास महाराजांना विचारले, महाराज सांगा ना कोण कोण गेलं? महाराज सांगतात, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. कोण गेलं महाराज? 9 गेले. कोण 9? 9 नारायण, त्यांनाच जावं लागलं. भगवंताचे असणारे 10 अवतार ते सुद्धा गेले. अजून 88,000 ऋषी सुद्धा गेले. 33 कोटी देवता सुद्धा गेल्या. हे झाले हिंदूंची गणना. फक्त हिंदूच गेलेत का? हिंदूच गेलेत का? नाही ना. पुढे महाराज सांगतात, पीर मरे, पैगंबर मरे, मर गये जिंदा जोगी. सर्वांना जावं लागलं. पीर सुद्धा गेला, पैगंबर सुद्धा गेले. सर्वांना या ठिकाणी जावं लागलं महाराज. म्हणून येथे आल्यानंतर मरण हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. कारण की ते जे काही मरण आहे ते मरण तुम्ही आम्ही विसरलोय. कसं विसरलोय ऐका ना. श्रीमद भागवत शास्त्राच्या 12 स्कंदामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे. यक्षराज धर्मराजाला प्रश्न विचारतात, हे धर्मराजा, या मृत्यू लोकातील आश्चर्य काय आहे? आता येथे बसलेल्यांना जर विचारलं तर काय आश्चर्य आहे? कोणी काही सांगेल, कोणी काही सांगेल. परंतु धर्मराजाने उत्तर दिलं, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषस्थावर मिष्यन्ति किम आश्चर्यम तत्परम. धर्मराजा सांगू लागले, आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक जण जातोय. प्रत्येकाला, आमच्या घरातील प्रत्येकाला आम्ही पोचवलंय, आमच्या शेजारील आम्ही त्याला पोचवलंय, पाहुण्यातील पोचवले, घरातील पोचवले, परंतु तुम्ही आम्ही त्या मरणाला विसरलोय. तुकोबर आहे त्याचं स्पष्टीकरण देतात, एक पाहता एकची दहनी, सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. का तुम्ही सावध होत नाही? अशा मृत्यू काळाला तुम्ही आम्ही विसरलोय महाराज. निवळ मृत्यू काळाला विसरून चालणार नाही. त्या मरण काळामध्ये कोण आपला जोडीदार आहे, कोण आपला साथी आहे, हे सुद्धा तुम्ही आम्ही शोधलं पाहिजे. नामदेवरायांनी समाजाकडे पाहिल्यानंतर समाजाची दृष्टी गेली आणि महाराजांना तळमळ वाटू लागली. तेव्हा नामदेवराय महाराज समाजाला अभंगाच्या पहिल्या चरणाच्या काळी तेव्हा कोण आहे, कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, कोण आहे? मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? कोण आहे? मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? मन भरे नाठविसी देवा, धन मन भरे नाठविसी देवा, धनवान बळे नाठविसी देवा, धनवान बळे नाठविसी देवा. अंतकाळी तेव्हा कोण आहे, अंतकाळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता, यमाचे यमदंड बैसतील माता. अभंगाच्या उत्तरार्धात नामदेव महाराज विचारतात, मृत्यू काळे तेव्हा कोण आहे? कोण आहे तुम्हाला मृत्यू काळामध्ये? समाजाने सांगितलं, आमच्याकडे आहे ना काय, धन आहे, मान आहे, बळ आहे. तेव्हा नामदेवरायांनी विचारलं, हे बघा, धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यू काळे तेव्हा कोण आहे? मृत्यू काळामध्ये तुला कोणीच नाही. कसं काय महाराज, कोणी नाही? धन आहे ना आमच्याकडे. या अभंगामध्ये धन हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एकदा का बारीक जीव जन्माला आला, थोडंसं कळायला लागलं की त्याला धनाची अपेक्षा असते. कशाची? लहान बाळाला सुद्धा 10 रुपयाचा डॉलर दिला तो म्हणतो, नाही नाही मला नोट पाहिजे. बरोबर आहे ना? ज्यांच्या घरी लहान बालकं आहे त्यांना लक्षात येईल, 1 रुपये 2 रुपये 5 रुपये हे तर काही घेतच नाही, मोठी रक्कम पाहिजे. मनुष्य आल्यानंतर धन 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 करता करता एक दिवस त्याचं निधन होत असतं, तरी धन काही सुटत नाही. तेव्हा महाराजांनी सांगितलं, हे जे काही धन आहे, परंतु ते धन कमवलंही पाहिजे.
धन हे कमवलं पाहिजे. किती धन कमवलं पाहिजे महाराज? तुकोबराय महाराज सांगतात, अनंत स्वरूपाचं धन कमवा, परंतु कोणत्या मार्गाने कमवा? उत्तम व्यवहारे जोडनिया धन 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 उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकारी उदास विचारे वेचकारी उदास विचारे वेचकारी उत्तमाची गाती एक पावेले उत्तमाची गाती एक पावेले उत्तमाची गाती एक पावेले उत्तमाची गाती एक पावेले माझी गाती एक पावेले उत्तमाची गाती एक पावेले उत्तमाची गाती एक पावेले उत्तमाची गाती तुकोबराय सांगता, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे जे काही धन आहे ते धन तुम्ही आम्ही कमवलंच पाहिजे. का? आपल्या जीवनातील असणारे 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4ही पुरुषार्थ प्रत्येकाने कमवले पाहिजे. परंतु धन महत्वाचं आहे, अर्थ महत्वाचा आहे, तो तर कमवलाच पाहिजे. एक वाक्य असं सांगितलं जातं महाराज की ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही त्याच्या जीवनाला सुद्धा अर्थ नाही. म्हणून हे धन प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. परंतु महाराज सांगतात, धन जे काय आहे या धनाचा ना धरी विश्वास. या धनाचा विश्वास धरायचा नाही. चाणक्याने असं वर्णन केलंय, धनाने भूम पशवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मान गोगच्छति जीव एकहा. धन या भूमीमध्ये धन राहणार आहे. कुणाच्या समवेत आलंय का धन कधी? जुन्या काळातील चाणक्य होता महाराज. पूर्वीच्या काळातील जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, वयस्कर मंडळी आहेत, त्यांच्या काळातील त्यांचा तरुणपणाचा काळखंड धन हे भूमीमध्ये ठेवलं जायचं. परंतु ठेवत असताना फक्त त्याच व्यक्तीला माहिती राहायचं, आणि मरणासन्न अवस्थेमध्ये गेल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होत असते. धन हे सांगता येत नसायचं, सापडत नसायचं, तेथेच राहायचं. मुलगा विचारायचा, बाबा कुठे ठेवलंय? देहातून जातो प्राण, पुत्र पुषे कुठे धन? कुठे ठेवलंय धन? परंतु बोलता येत नाही, सांगता येत नाही. शेवटी धनाने भूमो, धन हे भूमीमध्ये राहणार आहे. म्हणून महाराज सांगतात, हे जे काही धन आहे या धनाचा कधीही तुम्ही आम्ही अहंकार करायचा नाही. विठाला विठाला. हे असणारं धन जे काय आहे, कितीही जरी तुमचे आमच्या जवळ असलं तरी अंतकाळामध्ये ते नाही. आपल्याला शिकवलंय ना महाराज, 2020 सालामध्ये जो काही महामारीचा आजार आला त्याने शिकवलं ना, धन कुणाचं उपयोग गेले ते काय होतंय. एक उदाहरण सांगतो ऐका. या जगतामध्ये एक असा असणारा शूरवीर जन्माला आला, त्याचं नाव आहे राजा सिकंदर. सिकंदराने अशी प्रतिज्ञा केली की सर्व जग माझ्या मुठीमध्ये घेईल, सर्व जगाचा असणारा कारभार मी करेल. प्रतिज्ञा केली महाराज, आणि जग जिंकण्यासाठी निघाला.
अनंत असणारे राष्ट्र आपल्या स्वाधीन करून घेतले, सर्व आपल्या नावावरती करून घेतले. आणि या भरतखंडाच्या भूमीमध्ये आल्यानंतर राजस्थानच्या वाळवंटामध्ये आला, तहान लागली, व्याकुळ झालाय, पाण्याच्या शोधामध्ये आहे. जिकडे बघावे तिकडे वाळवंट आहे, पाणी कुठे नाही. एका झुडपाच्या झाडाखाली एक फकीर महात्मा त्या ठिकाणी तप करत बसलेला होता. त्यांच्याजवळ गेला आणि सांगितलं, फकीर काय करता? सांगितलं, तप करतोय, मला तहान लागलेली आहे, व्याकुळ झालोय, पाण्या वाचून मी तर आता मरून जाईल, मला पाणी द्या ना. फकीराने ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे त्यांना माहिती होतं, मी माझी आईची आठवण विसरले जयांचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्याशाने उशाला सुद्धा पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा नाही, मी तर जागृती अवस्थेमध्ये ठेवलाय, काय करायचे, मला पाण्याचं देऊन टाकलं पाणी. सिकंदराने हातामध्ये वाटी घेतली, तोंड लावणार, मनात भ्रम जागा झाला, धन जागा झालं, सांगू लागला, हे फकीर तुझं पाणी मी फुकट घेणार नाही, तुला 10 सुवर्ण मुद्रा देणार आहे. फकीराने विचार केला, याला फुकट पाणी देतो, याला पाण्याची किंमत फक्त 10 मोहरा वाटते का? सांगितलं, राजा तुला पाणी देणार नाही. 100 मोहरा देतो, पाणी देणार नाही. 1000 मोहरा देतो, पाणी देणार नाही. 1,00,000 मोहरा देतो. सांगितलं, राजे काही जरी दिलं तरी पाणी देणार नाही. शेवटी सिकंदराने सांगितलं, जेवढं राज्य जिंकलेत, जेवढे राष्ट्र जिंकलेत, सर्व तुझ्या नावाने बक्षीसपत्र करून देतो, वाटीभर पाणी दे. त्याने सांगितलं, सर्व जरी दिलं तरी मी तुला पाणी देणार नाही. राजा, अरे तू कधी विचार केलाय का? अरे तू येताना कधी विचार केलाय का? अरे तू काय घेऊन आलाय आणि काय घेऊन चाललाय? आपल्या संत संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी जे काही पंक्ती तयार केल्या, जे काही पद्य तयार केलं, जे काही गद्य तयार केलं, त्याला आपण अभंग म्हणत असतो. आणि इस्लाम धर्मामध्ये ज्या ज्या फकीरांनी पद तयार केले त्याला कव्वाली असं म्हटलं जातं. आणि ते असणाऱ्या एका फकीराने त्या राजाला 2 शब्द सांगितले, राजा ऐक ना, अरे काय घेऊन आलाय? लेके आया बंदा, लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. लेके आया बंदा, लेके जाएगा, लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. फकीराने त्याला सांगितलं, राजा अरे ऐक ना, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन का जिंदगी है, 2 दिन का मेला. काय विचार केलाय का? काय घेऊन आलाय? नाही ना, सर्व संघ परित्याग केला महाराज, सांगायचं एकच आहे. आणि हेच कबीरदास महाराज सांगतात, हे जे काही धन आहे, या धनाचा काय तुम्ही अभिमान धरता महाराज? आई इस धन धना की कौन बढ़ाई, इस धन धना की कौन बढ़ाई, इस धन धना की कौन बढ़ाई. देखा त नैनों में मिट्टी मिलाई, देखा त नैनों में मिट्टी मिलाई रे, देखा त नैनों में मिट्टी मिलाई, सतन धना की कौन बढ़ाई, सतन धना की कौन बढ़ाई, सतन धना की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई.
महाराज सांगतात येस तन धन के कौन बढाये. अरे काय तुम्ही त्याचा अहंकार धरून बसला. एक तर या धनाच्या समोर आपण जाणार किंवा आपल्या डोळ्यासमोर हे धन नष्ट होणार. विठाला म्हणून शास्त्रकाराने सांगितलं धनाने भूमो. पशु कुठे राहणार. पशु हे गोठ्यामध्ये राहणार. पशुवैश्य गोष्टी. भार्या म्हणजे काय हो. भार्या म्हणजे पत्नी. ती कुठपर्यंत आहे. देहग्रहाची कामिनी देहग्रहाची कामिनी देहग्रहाची कामिनी राहिली भुवनी तवती राहिली भुवनी तवती राहिली भुवनी तवती राहिली भुवनी मी जरा तसे स्मशानी अग्नी सवे एकला मी जरा तसे स्मशानी अग्नी सवे एकला अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी अंतकाळी मी परदेशी देहग्रहाची कामिनी तवती राहिली भुवनी मी जरा तसे स्मशानी अग्नी सवे एकला देहग्रहाची कामिनी तिथं राहिली भुवनी मी जरासे स्मशानी अग्नी सवे एकला. तुकोबराय सांगता देहग्रहाची कामिनी तिथव राहिली भुवनी मी जळतसे स्मशानी अग्निसवे एकला. एकट्याला जावं लागतंय महाराज. म्हणून चाणक्य सांगतो धनाने भूम पशुवैश्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने. हे सर्व मायबाप जनता कुठपर्यंत आहे हो. जनस्मशाने. अहो बघा ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत या देहाला तुम्ही आम्ही इतकं जपतोय. हा देह सुद्धा जवळ येणार आहे का. नाही ना. देह चितायम. देह सुद्धा चितेमध्ये जळणार. फक्त केलेले कर्म आणि आत्मा दोघेच सोबत जाणार. म्हणून मायबाप एकच वाक्य सांगून जाईल ऐका. देवाला एक वेळ मानू नका. मी ज्या संस्थेमध्ये शिकलो स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. या जोग महाराज शिक्षण संस्थेचे एक आद्य गुरु होऊन गेले मामासाहेब दांडेकर. मामा नेहमी सांगायचे तुम्ही देवाच्या देवळात जाऊ नका. हरिपाठ वाचू नका. गीता वाचू नका. भागवत वाचू नका. कीर्तनाला जाऊ नका. फक्त काय करा. आपल्या गावातील जी काही स्मशानभूमी आहे रोज त्या स्मशानभूमीला एक प्रदक्षिणा मारा. तुमचं वैराग्य तेवत राहील का. येथे मला एक दिवस यायचंय. अर्थात कर्म आपलं चांगलं होईल. भागवत सांगता तुम्ही देवाला एक वेळ घाबरू नका परंतु आपल्या कर्माला मात्र घाबरा. आणि नाथ महाराज तेच सांगतात केले कर्म झाले त्याची भोगा आले तेच तुम्हाला आम्हाला भोगण्यासाठी येणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा. विठाला असं असणारं जे काही धन आहे ते धन सुद्धा अंतकाळामध्ये उपयोगीला येणार नाही. महाराज सांगतात मान तरी येईल का. कारण की धन आलं का मान हा येतच असतो परंतु मान सुद्धा तो सुद्धा येणार नाही. काशी क्षेत्रामध्ये राहणारे कबीरदास महाराज अनंत जीवनाचं असणारं ग्रंथाचं सार अध्ययन केलं. वेदाचं सार अध्ययन केलं. नाना प्रकारचे ग्रंथ तयार केले. तत्कालीन समाजाने कबीरदासजींना विचारलं कबीरदास एवढं ज्ञान कमावलं एवढं ज्ञान कमावलंय थोडासा मान घ्या ना तुम्ही. कबीरदासजी सांगू लागले अरे रे रे काय मान घ्यायचा आहे. मान मी घेणार नाही. समाज विचारतोय घ्या ना मान. अहो घ्या ना मान. कबीरदास सांगतात मान घेणार नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तर मी मेल्यानंतर मान घेईल. काय करेल
मेल्यानंतर मान घेईल. समाज हसू लागला. कबीरदास महाराज हसू लागले. महाराज, अहो देह पडल्यानंतर मुठभर माती होणार आहे, चिमुटभर राख होणार आहे, कधी मान घेणार? कबीरदास महाराजांनी त्यांना सांगितलं, ऐका ना बाबांनो, अरे मेल्यानंतर मी मान घेणार, कसा मान घेणार? ऐका, जिंदा रहकर आकड क्या करे. कबीरदास सांगतात, जिंदा रहकर आकड क्या करे, आकड तो मरने के बाद करेंगे. महाराज कसं काय? कबीरदासजीने त्यांना सांगितलं, लोक चले पैदल, हम चले कंधे. लोक आम्हाला त्यावेळेला मान देतील, चला ना थोडं, परंतु आम्ही खांद्यावरती चालणार आणि हा समाज पुढे पायी चालणार. विठाला असं असणारं धन, असं असणारा मान आणि असं असणारं बळ, हे सर्व खऱ्या अर्थाने कोणीही येणार नाही. या धनाच्या, मानाच्या आणि बळाच्या जोरावरती तुम्ही आम्ही त्या देवाला विसरलोय. मातेच्या उदरामध्ये असणारा सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर आल्याबरोबर कोहम कोहम म्हणू लागला. आणि असं असल्यामुळे नामदेव महाराज विचारतात, मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? अरे कोण आहे बाबा तुला? नाही ना कोणी? सांगितलं आहे ना माझ्याकडे सर्व आहे. नाही. नामदेवराय सांगतात, अरे कोणीच नाही. वाईट कर्म केल्यामुळे तुला होईल काय? तुला दुःख होईल आणि दुःख झाल्यानंतर यमाचे असणारे यमदूत तुला मारतील. मग उत्तरार्धामध्ये नामदेव महाराज त्यांना प्रश्न, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझा रक्षिता. यमदंड बैसातील माता, यमाचे मदंड बैसातील माता. यमदंड बैसातील माता, यमाचे मदंड बैसातील माता. तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे? तेव्हा तुझा रक्षिता. नामदेव महाराज विचारतात, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? कोण तुझं रक्षण करणार आहे का? जीवनभर केलेलं जे काही वाईट कर्म आहे त्याचा परिणाम मृत्यू समय यमदूत येत असतात. हजारो विंचवाने दंश करावं इतकं दुःख त्याला होत असतं. कोणीही त्यावेळेला वाचित नाही. मग असणारे यमाचे असणारे यमदूत येत असतात. काय करतात महाराज? हरी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, हरी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, हरी ती जोडी ती तोडी ती यमाचे यमाचे मारी ती जोडी ती तोडी मारी ती जोडी ती मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुरे. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुरे. मारी ती जोडी ती तोडी ती मारिते झोडते तोडते निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. अनंत सालोसाल त्याला वेदना होत असतात. त्याला मारतात. कसं मारतात महाराज? बघा ना, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. अवघड असणारा यमदंड आहे. करतात काय महाराज? तप्त असणाऱ्या भूमीवरून त्याला भूमीवरी चालवीती पायी, अवसवे बाई कवटाळती, हो अवसवे बाई कवटाळती. सप्तभूमीवरी चालवीती पायी. सप्तभूमीवरी चालवीती पायी. सप्तभूमीवरी चालवीती पायी. सप्तभूमीवरी चालवीती पायी.
अग्नी सवेबाई कवटाळती अग्नी सवेबाई कवटाळती तपवरी चालविती पायी दत्तभूमीवरी चालविती पायी दत्तभूमीवरी चालविती पायी भूमीवरी चालविती दत्तभूमीवरी चालविती पायी दत्तभूमीवरी चालविती पायी दत्तभूमीवरी चालविती पायी दत्तभूमीवरी चालविती पायी तप्तभूमीवरे चालविती पायी अग्निस्तंभाबाही कवटाळती. या असणाऱ्या तप्त असणाऱ्या भूमीवर ते त्याला चालायला लावतात. अग्नीला त्या ठिकाणी आलिंगन द्यायला लावतात. तेलाच्या कढईमध्ये टाकतात महाराज. निघता ती ज्वाळा तैल पाकी. त्याच्यावरती सर्व असणारे ह्या यमाच्या असणाऱ्या सजा तुम्हाला आम्हाला भेटत असतात. म्हणून महाराज विचारतात तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे, कोण तुझं रक्षण करणार आहे. तेव्हा समाजाने नामदेवरायांना विचारला, नामदेवराय अहो काय 1 तासापासून लावून ठेवलंय, कोण आहे कोण आहे कोण आहे. आम्ही काय आकाशातून आलोय का, आहे ना कोण. आमची आई आहे, आमचा बाप आहे, आमचा भाऊ आहे, आमची बहीण आहे. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या माय बाप बंधू तोवरी सोयरी 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 इंद्रिय जोवरी वाहताती 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 इंद्रिय बैसातील माता यमाचे यमदंड बैसातील माता यमाचे यमदंड बैसातील माता यमाचे यमदंड बैसातील माता नामदेवरायांनी समाजाला सांगितलं माय बाप बंधू तोवरी सोय रे. माय असेल बाप असेल बंधू असेल तोपर्यंतच आहे महाराज. कुठपर्यंत, जोपर्यंत आपलं इंद्रिय चांगलं आहे. नाहीतर बघा ना, अहो अंतकाळामध्ये माय सुद्धा साथ देत नाही. भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या वळवंटामध्ये खेळत असताना चेंडू फळी खेळू लागले. कालियाच्या डोहामध्ये भगवंताचा चेंडू गेला. भगवान परमात्मा त्या डोहामध्ये उतरतात. सर्व गोपाळांनी पाहिलं, अरे हा भगवंत अदृश्य झालेला आहे, ते दिसत नाही. सर्व असणारे गोपाळ यशोदेकडे जातात. यशोदेला सांगू लागले, यशोदे बाळ तुझा काना यशो
उन्हा डोई बुडाला ना. यमुनेच्या डोहामध्ये बुडालाय ना. नंद म्हणे माझे बुडाले जहाज. नंद सांगू लागले सर्वस्व हरण झालं. माता सुद्धा सांगू लागली मला का नेलं नाही, मला का नेलं नाही. त्या डोहावरती माय आली महाराज. माय सरे मागे पाऊला पाऊले पुढे जाईना महाराज. जिथे देवाची माय पाठीमागे सरते तिथे तुमची आमची माय साथ देईल काय. विठाला सर्वांचं सांगितलं महाराज. बाप सुद्धा नाही, भाऊ सुद्धा नाही, बहीण सुद्धा नाही, सर्व आहेत कुठपर्यंत. बहीण कुठपर्यंत आहे हो महाराज. गवताले मोठा धंदा, गवताले मोठा धंदा, चाले मोठा धंदा, गवताले मोठा धंदा. म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव गवताले मोठा धंदा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा. तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे महाराज सांगतात लय मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत सर्व चाललंय ना तोपर्यंत प्रत्येक जण मानतात. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सर्व मानतात. सब पैसो के भाई दिल का साथी नाही रे कोई. म्हणून महाराज सांगतात हे तोपर्यंत आहे जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत इंद्रिय आहे. महाराज ठीक आहे हे येणार नाहीत, परंतु आमची आणि जिची ओळख सुद्धा नव्हती, लग्न झाल्याबरोबर आमचं सर्वस्व तिला आम्ही अर्पण केले, ती तरी सोबत येईल का. नामदेवरायांनी सांगितलं ती सुद्धा येणार नाही. अभंगाचं चौथं चरण. सर्वस्व स्वामिनी मानवी श्रीकांता, हो सर्वस्व स्वामिनी मानवी श्रीकांता, सर्वस्व स्वामिनी मानवी श्रीकांता, सर्वस्व स्वामिनी मानवी श्रीकांता. तेहि केस देता रडत से, 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 तेहि केस देता रडत से. यमाचे यमदंड बैसतील वाटा, ओ यमाचे यमदंड बैसतील वाटा, ओ यमाचे यमदंड बैसतील वाटा, ओ यमाचे यमदंड बैसतील वाटा. नामदेवराय सांगतात सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता, तेहे केस देता रडतसे. बघा ना, जोपर्यंत धन आपण कमवून देते तोपर्यंत ती फक्त स्वीकारत असते. महाराज सांगतात जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा, माने ती लहान थोर देह सुखाचे या